नमस्कार, शिवार नगरे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय की पशुपालन करत असताना पशुपालनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा जो आजार म्हणून ओळखला जातो की ज्या आजारामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान सोसावे लागते, तो आजार म्हणजे मस्टिटायटिस, म्हणजेच स्तनदा कासदा अर्थात दगडी. या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. तर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. मी पत्रकार शिवानंद लांडगे पुन्हा एकदा प्रसारित करतो. हा माझा आपण पाहतात शेळीपालन संदर्भात मी एक ग्रंथ लिहित आहे, अशा पद्धतीचा संपूर्णतः. याच्यामध्ये अनुक्रमणिका यामध्ये त्यामध्ये एक आजार जो आहे इथे दिलेला आहे. या ठिकाणी सामान्य आजार आणि उपाय. 11व्या स्थानी दिलेला जो हे आहे सामान्य आजार आणि उपाय, हे आपण पाहतात. अशा पद्धतीनं संपूर्णतः हे शेळ्यांचा पार्श्वभूमी आणि इतिहास, शेळ्यांच्या जाती, शेळ्यांची निवड, त्याचबरोबर शेळ्यांची बोकड कशा पद्धतीने निवडायचा, त्याचबरोबर पुढे सांगायचं म्हणजे की कशा पद्धतीने त्यांचे संपूर्णतः जनेंद्रियाचे प्रजनन होते, त्या संदर्भात आपल्याला माहिती पाहता येतील. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा की वेगवेगळे जे आजार आहेत आपण पाहतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे आजार दिलेले आहेत. तर आजचा जो आजार आहे आपल्याला पाहतात हा आहे आजचा आजार आहे कासदा दगडी व स्तनदा. हे कशामुळे होतो काय नाही आपल्याला पाहायचे आहे. हे पाहतात तुम्ही अशा पद्धतीचा संपूर्णतः ही वही पूर्ण भरलेली आपण पाहतात. अशा पद्धतीने संपूर्णतः ही वही भरलेली आहे, म्हणजे हा ग्रंथ लवकरच प्रकाशित व्हावा अशा करतो, कारण संपूर्णतः तयारी झालेली आहे. जवळपास 50% हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आजचा म्हणजे महत्त्वाचा विषय की पशुपालनामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे दगडी हा आजार मोठ्या प्रमाणात उद्भवतो. मग दगडी आजार होतो कशामुळे की दगडी आजार होण्याचे विविध कारण आहेत. त्यामध्ये सांगायचं म्हणजे की सूक्ष्म जीवजंतूंचा वावर, कारण जीवजंतूचं मोठ्या प्रमाणात जर वावर झाला तर त्यामुळे सुद्धा दगडी होते. त्याचबरोबर सांगायचं झालं की जे विषाणू आहेत, विषाणूमुळे सुद्धा दगडी होते, हे पण नाकारता येत नाही. तर त्याचबरोबर इतर बाह्य घटकांनी सुद्धा दगडी होत असते. आणि दुसऱ्या आजाराने सुद्धा, म्हणजे एखादा आजार असा असतो की तो आजार सोबत येतो आणि दुसऱ्या लगेच तो दगडीला निमंत्रण देतो. उदाहरणार्थ सांगायचं की ब्लू टंग हा सुद्धा दगडीला निमंत्रण देत असतो. मग आपल्याला त्याच्यासाठी करायला लागते. आणि दगडी का आहे आपल्याला त्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिजे. दगडी म्हणजे की ज्यावेळेस आपली जी पशु आहे, गाय, शेळी, मेंढी किंवा म्हैस जी आहे, तर सर्वात जास्त सांगायचं झाले की मोठ्या प्रमाणामध्ये जी पशु मोठ्या प्रमाणात दुग्ध उत्पादनामध्ये आपण दुग्ध उत्पादन घेत असतो, म्हणजे त्यातून दूध मिळत असते, अशाचपासून जास्त प्रमाणामध्ये दगडी होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे कसं सांगायचे झाले की दगडी ही संकर केलेले जी पशु आहेत त्यांना जास्त प्रमाणात, आता उदाहरण सांगायचं की जर्सी, त्याचबरोबर जर शेळीपालनामध्ये क्रॉसिंगमध्ये केलेली जी शेळी आहे त्यांनासुद्धा दगडी होण्याची जास्त शक्यता असते. दगडी म्हणजे हा प्रकार की जी आपल्या पशूंना असलेली जी सडा असतात, ती जी सडं की जी शेळ्यांना 2 सडं म्हणजे स्तनं असतात, त्याचबरोबर म्हशांना 4 असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या सूक्ष्म जंतूचा वावर झाला की त्या मग सूक्ष्म जंतूचा वावर कशामुळे होतो की आपली जी हे आहे तो पशुचं जी शेड आहे, त्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर तिथं ओलावा असेल तर तिथं मोठ्या प्रमाणात सूक्ष्म जीवजंतूंचं वावरण्याचं प्रमाण वाढल्यामुळे होतं काय की ज्यावेळेस आपलं एखादी गाय, म्हैस अथवा शेळी जी आहे त्यांचं दूध काढल्यानंतर दुधामध्ये किमान तर अर्धा घंटा आपली जी पशु आहे ती खाली बसणार ना, त्याची काळजी घेतली पाहिजे. नसता होतं काय की जी ओलावा जो आहे त्या ओलाव्याच्या माध्यमातून जे सूक्ष्म जीवजंतू आहे ते अर्ध्या घंटापर्यंत आपले जी पशु आणि त्यांचे जे स्तन आहेत ते संपूर्णतः बंद होत नाहीत. म्हणजेच जी दुधाची जी पेशी आहे त्यांच्यावर हल्ला करण्याचं प्रमाण हे शक्यता कमी असते, किंवा तर अर्धा घंट्यापर्यंत आपले पशु जर उभा टाकलेले असेल आणि तात्काळ लगेच बसले तर त्यामध्ये तात्काळ जे ओले असलेले जे आपल्या पशूंचा जो गोठा आहे त्या गोट्यामध्ये लागलीच सूक्ष्म जंतू त्या स्तनामध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता असते. मग आता ती कशामुळे होते, वेगवेगळे तुम्हाला सांगितले की सूक्ष्म जीवजंतू, विषाणू, त्याचबरोबर बुरशीमुळे सुद्धा होत असतात. मग बुरशी त्याच्यामध्ये कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक बुरशी आहेत, ते आपल्याला ग्रंथामध्ये पाहता येईल. सांगायचं म्हणजे की त्यामध्ये आता तुम्हाला एक सोपा सांगतो, कॅन्डिडा नावाची एक बुरशी असते. आता ती बुरशी म्हणजे कशा स्वरूपाची, मग आता याच्यामुळे होतं काय की आपले जे पशु आहेत, आपली शेळी, गाय, म्हैस, आता शेळ्यांना 2 असतात. मग एखाद्या
विषाणूमुळे, जीवाणूमुळे सुद्धा होते. मग जीवाणू म्हणजे आता जीवाणू तुम्हाला ब्लू टंग सांगितलं, त्याचबरोबर ब्रुसेला नावाचं एक असते. ब्रुसेला म्हणजे जे गर्भपाताला निमंत्रण देते, की आपली एखाद्याच्या शेळीवर आपल्याला एखादे पशु गावडले असतील, तर त्यांच्या माध्यमातून तिथंच पडलेलं जे रक्त आहे, त्या रक्ताच्या माध्यमातून ती जर त्या रक्ताच्या ठिकाणी जर आपली दुसरी शेळी बसली आणि तिचे बसल्यानंतर अर्ध्या घंट्याच्या आत म्हणजे त्याच्या पिल्यानंतर आपण दूध काढतो. दूध काढल्यानंतर त्या ठिकाणी जर ती शेळी बसल्यानंतर ते सूक्ष्म जीवजंतू लगेच तिच्या याच्यामध्ये स्तनामध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तात्काळ आपली जी शेळी जी आहे, त्या शेळीला ते त्या मस्टायटिस नावाच्या आजाराला निमंत्रण दिले जाते. मग निमंत्रण दिल्यामुळे होतं काय, की आपलं जे दुग्ध उत्पादन ते घटते. मग आता सांगायचं झालं, की दुग्ध उत्पादन कसं घटते, की शेळीचे हे 2 असल्यामुळे एकच स्तनातून दूध निघते. मग दगडी म्हणजे काय, की दगडी असा एक आजार आहे, की जो दगडासारखा घट्ट जे आपण दगड ज्या पद्धतीने कठीण असतं म्हणजे हार्ड स्वरूपाचा असतो, तशा स्वरूपाची ही दगडी असते. म्हणजे हा आजार असतो तसा टणक होतो. कारण आपल्या जे पशु आहेत त्या पशूंच्या त्या हस्तडाला आपण हात लावल्यानंतर ते हात लावले की ते स्पर्श करू देत नाहीत, लाथा मारतात, कारण त्यांना वेदना होत असते. आणि त्याचबरोबर सांगायचं की बाह्य जे घटक आहे त्यामुळे सुद्धा दगडी होत असते. मग ती दगडी कशामुळे होती, की बाह्य घटक सांगायचं झाले, की ज्यावेळेस आपली एखादा पशु पडल्यानंतर सुद्धा त्याला दगडी होऊ शकतं. आमचंच उदाहरण सांगितलं, की आमच्या इथे एक म्हैस होती, त्या म्हशीला सुद्धा पहिल्या वेताला दूध दिले, पण दुसऱ्या वेताला ती दूध दिली नाही. एक असताना तो दूध आलं नाही. ती कशामुळे आलं नाही, की तिला पहिल्या वेतामध्ये तिला जास्त पडायची सवय होती, म्हणून तिला स्तनाला एका मार लागला होता. त्यामुळे ती एक स्तन मुके झाले. त्यामुळे सुद्धा दगडी होण्याची जास्त शक्यता असते. मग दुसरा सांगायचं की आणखी सांगायचं होतं, की झालं की दुसरी एक आपल्या भाषामध्ये सांगू, की दगडी हा आपले जे पशु आहे जे करडं जे आहे शेळीचं, त्याचबरोबर गाईचं वासरू असो किंवा म्हशीचं वासरू असो, ती सुद्धा जर त्यांना ढुसण्यातून जर हे करत असतील, की चावा घेत असतील, त्यामुळे सुद्धा दगडी होण्याची शक्यता दाट असते. परंतु पशुची जी पिल्ले आहेत किंवा वासरं जी आहेत, त्या वासरं जी आहेत, ती वासरंची जी लाळ आहे, त्या लाळामुळं सुद्धा दगडी होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच त्यामुळं ती जे पशूंची आपल्या जे छोटेसे पिल्ले आहेत, त्या पिल्लांची जी निघालेल्या लाळेतून ते एक प्रकारची त्याची मालिश केली जाते आणि ते अँटिबायोटिक स्वरूपामध्ये त्यांची एक नैसर्गिक क्रिया केली जाते. त्यामुळे सुद्धा आपल्या दगडी होण्याची शक्यता कमी आहे. म्हणून परंतु जर पशूच्या एखाद्या आपल्या जर पिल्लू असा असेल, की जे ढुसण्यात असेल, मार लागायच्या स्वरूपामध्ये त्याला ढुसण्यात असेल, त्याच्यामुळे सुद्धा दगडी होण्याची दाट शक्यता असते. मग तो काचदा झाल्यामुळे होतो काय, की काचदा 2 स्वरूपाचा मानला जातो. एक की सुप्त आणि दृश्य स्वरूप. सुप्त म्हणजे जो दिसत नाही, दृश्य म्हणजे दिसतो. मग अशा 2 पद्धतीनं असतात. मग त्यावर उपाय काय, की जर साधारण सांगायचं तर जर शेळीच्या स्वरूपामध्ये असेल, शेळी जर हात लावू देत असेल, तर तात्काळ तिचं दूध काढून फेकून दिलं पाहिजे. पण अशा स्वरूपात फेकून दिलं पाहिजे, की ते जे दूध आहे आपल्या अवदर शेळ्यांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही, म्हणजे संसर्ग होणार नाही, बाधित होणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आणि अगोदर सांगायचं, की दुसरी जी पशुचं झालं शिवाय म्हणजे जी ही असते आपली त्याला मस्टिस लेप नावाचं एक मलम असते, म्हणजे औषध असते, तर ती लावली तर त्याच्यामुळे सुद्धा आपली दगडी जी आहे दगडी झालेली कमी होण्याची दाट शक्यता असते. पण दुसरा मुद्दा, की एक प्रतिजैविक ट्यूब नावाची असते. प्रतिजैविक ट्यूब म्हणजे कशा स्वरूपाची तुम्हाला दाखवतो. हे अशा स्वरूपाची प्रतिजैविक ट्यूब असते. हे वरती एक झाकण आहे, झाकाच्या खालीमध्ये त्याच्यामध्ये एक छोटंसं पॉईंट आहे. तो पॉईंट आहे ना, जो आपला पशु बाधित झालेला आहे, जो स्तन बाधित झालेले आहेत, त्याच्या जी नळी आहे ही नळी त्याच्यामध्ये त्या सडामध्ये सोडवली जाते. मग त्याच्यामुळे होते काय, ज्या दुग्ध पेशीवर हल्ला झालेला आहे, तो हल्ला तात्काळ कमी करण्याचं काम ही ट्यूब करत असते. म्हणजे ही ट्यूब म्हणजे त्याला प्रतिजैविक ट्यूब या नावानं ओळखली जाते. अँटिबायोटिक म्हणून ही ओळखली जाते. तेव्हा आपल्या जे नजीकचे जे पशुवैद्यक आहेत किंवा आपलं मेडिकल जे आहे, ते मेडिकल सर्रासपणे हे उपलब्ध होणारे आहे. मस्टिटिस नावाची जी आजार आहे, त्या आजारासाठी किंवा स्तनदा दगडी या नावासाठी जी प्रतिजैविक ट्यूब वापरतात, ते आम्हाला पाहिजे असं जर आपण मागणी केलं, तर निश्चित याच्यातून एक फायदा आपल्याला मिळू शकतील आणि ती आणून आपल्या पशूंना त्यांच्या जी झालेली बाधा आहे ती बाधा दूर करण्यासाठी काम. परंतु सांगायचं, की हा उपाय फक्त 2 दिवस करावा. 2 दिवसानंतर जर आपण जास्त काळ जर उपाय करत बसला आणि त्याचा प्रतिसाद आपल्याला उत्तर नाही मिळालं, म्हणजे योग्य रिझल्ट नाही आला, तर आपण तात्काळ आपल्या जे नजीकचे जे पशुवैद्यक आहेत त्यांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करणं महत्त्वाचं आहे. कारण उपचार नाही केला तर आपल्याला त्याला पुढं आपले जे पशु जे आहे अनुत्पादक होतात, म्हणजे त्याच्यातून उत्पादन मिळणार नाही आणि ते अनुत्पादक झाल्यामुळे आपल्याला जे मिळणारं उत्पादन आहे त्याचबरोबर दूध मिळणार आहे ते दूध मिळणार नाही. आणि असे साधारण सांगायचं झाले, की ह्या
जी पशु संकरित असतात त्याचबरोबर बंदिस्त स्वरूपामध्ये, आता बंदिस्त स्वरूपामध्ये आपण पाहतात की मोठ्या प्रमाणात आता हे बघा इकडे मी पाठीमागे दाखवतो की अशा स्वरूपाचे आपले आता इथं ओलावा दिसेल अशा स्वरूपाच्या एकदम ही इथं बांधवलेली एक म्हैस आहे. तर जी म्हैस आपली त्या म्हशीच्या आसपास जर दिसलेला ओलावा आहे, ओलाव्यामुळे सुद्धा जर आपण अर्धा घंटा जर त्या म्हशीला किंवा जी पशु आहे त्या संकरित असो की दुसरे कोणतेही असो, पण संकृत आणि बंदिस्त यामध्ये दाट शक्यता या आजाराची आहे आणि आजाराची काळजी घेतली तर व्यवस्थित होते. आता ह्या 2 स्वरूपाचे आजार आढळतात. मग ते आजार कशा स्वरूपाचे, मग ते आपल्याला तात्काळ समजते की हा आजार कशामुळं झालेला ना, कारण दुधामध्ये दिसणारं जे वेगळेपण म्हणजे आता साधारण की दूध हे आपलं पांढऱ्या शुभ्र स्वरूपाचं असतं. त्यामध्ये जर पोहा आला की आपण समजावं की दगडी झालेले आहे. मग दगडीवर अशा स्वरूपाचे जर आपण व्यवस्थित मी सांगितले जर उपाय केले तर निश्चित आपला त्याचा फायदा होऊ शकेल. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.